चिंतन करील. आईच्या गर्भामध्ये वचन दिलं देवाला. 84 लक्ष योनी जीव मात्रामध्ये सगळ्यात गद्दार प्राणी असेल तर तो मनुष्य प्राणी. सकाळी एक वचन देतो, दुपारी एक देतो, संध्याकाळी एक देतो. संध्याकाळी तो पशारच होतो. आईच्या गर्भामध्ये वचन दिलं, भगवंता मला या दुःखामधून सोडव. काय करील? 8 पाय हा माझा नवस केला. रात्रंदिवस भगवंता मी तुझं चिंतन करील. आपलं कसं काय मंडळी? चिंतन चालू आहे देवाचं का प्रॉपर्टीचं? आमचं चिंतन चालू आहे संपत्तीचं. संपत्ती कशी मिळेल याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दोन्ही टोपी आपल्या डोक्यात. झाला पशार. संपत्ती तुम्हाला सुख देते का? देते. महाराज संपत्तीनं जर सुख दिलं नसतं तर धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला त्यांना विचारा जाऊन जरा तुम्ही. टाटा बिर्लाचं एकच बियाणं उरले माहिती का तुम्हाला? त्याचे वय झाले आता 12. सुखी नाहीये. एवढी मोठी मिळवलेली प्रॉपर्टी आता ती कोणाच्या स्वाधीन करायची? दुःख आहे. तुम्हाला संपत्ती सुख देत नाही आणि सुख देणारी जी वस्तू आहे त्या वस्तूचा आम्हाला विसर पडलेला आहे. म्हणून आमच्या वाट्याला दुःख आलेले आहे. विठाला विठाल. शास्त्राने सुखाची भूमिका वेगळी सांगितली आणि आमच्या मनाने आम्ही जी भूमिका तयार केलेली आहे आम्हाला वाटतंय त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे. संसार जर दुःख मूळ आहे, प्रपंच जर खोटा आहे तर त्याच्यामध्ये सुख असेल कसं? पण आम्ही त्याच्यातच शोधण्याचा प्रयत्न केला. समुद्रामध्ये धन आहे, समुद्रामध्ये धन आहे, पृथ्वी निदानाने भरलेली आहे. पण ते शोधण्यासाठी, ते निदान शोधण्यासाठी पायाळू लागतो. पायाळू जर नसेल, आता आम्ही पंढरपूरला ज्ञान भक्ती आनंद आश्रमाचं काम चालू आहे धर्मशाळेचं, आणि तिथं बोर घेतला. सकाळी पानाडे आणला पंढरपुरामधल्या साधकाने. तो पानाड्या फिरला त्या तेवढ्या 10 गुंठ्यामध्ये. तो फिरून फिरून पुन्हा परत तिथंच जायचा. माझं लक्ष होतं त्याच्यात. तो फिरून फिरून पुन्हा परत त्याच जागेवर जायचा. तो हातामध्ये तो नारळ आणि सगळ्या अख्ख्या 10 गुंठ्यामध्ये फिरला, पण पुन्हा परत त्याच जागेवर जायचा. असं 3 वेळा झालं. आणि मग त्याला मी आवाज दिला, म्हणलं भाऊ तुम्ही त्याच जागेवर 3 वेळा आलेले आहे, मग ती जागा निश्चित करा ना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज आपल्या जी जागा मी निश्चित करतोय त्या जागेपासून तर त्या भिंतीपर्यंत तेवढ्या अंतरावर मालकाचा बोर आहे आणि तो कोरडा आहे. विठाला त्यांना मी सांगितलं, म्हणलं ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहिलेले आहेत ना त्या ठिकाणी भरपूर पाणी. आणि त्यांनी मग तो दगड तिथं ठेवला. तिथं बोर घेतला. 3 इंची पाणी लागले आम्हाला. सांगण्याचा मतिद अर्थ असा आहे का आपल्या अंतःकरणामध्ये जर त्या भगवंताबद्दलचा भाव तयार असेल ना. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जन्माला आले ना शिवनेरी किल्ल्यावर, तिथे एक तळ आहे. ते 12 महिने ते तळ आटत नाही. तिथं पाणी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खाली विहिरी कोरडे. ही ताकद, ही शक्ती कोणाची आहे? आणि त्या भगवंताला जर आपलंस केलं, खऱ्या अर्थाने शास्त्र सांगतंय की भावना सोय जीव आत्मया शिलाय ते तजे होय तया नाम सुख. ज्ञानोबराय म्हणतात जीव आणि आत्म्याचं मिलन करून देणारं जे साधन आहे ते साधन जर सद्गुरूच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालं, खऱ्या अर्थाने आपली महाशिवरात्र साजरी होईल. विठाला मग त्या महाशिवाचं दर्शन करायचंय आपल्याला.
आणि महाशिवाचं दर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवाची कथा सांगतील, बरंच काही सांगतात. गेल्या वर्षी मी बुलढाण्याला होतो शिवरात्रीला. ते म्हणे बाबा आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाचं दर्शन आज झालं. 35 वर्षाचा सप्ताह आणि 35 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आज आम्हाला त्या शिवाचं दर्शन झालेलं आहे. आणि शिवाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं जन्म मरण संपत नाही. ती शिवरात्री कथा जी ऐकायची आपल्याला, ती शिवरात्री कथा ऐकल्यानंतर आपल्याला सर्व काही देतो असं नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात. शिवरात्री कथा धन्य ते ऐका, शिवरात्री कथा नामदेवराय म्हणतात शिवरात्री कथा, शिवाची कथा ऐकण्यासाठी धन्य असावे लागतात, भाग्यवंत असावे लागतात. देवाबद्दलची तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण असावी लागते. कुणालाही ते प्राप्त होत नाही आणि त्याला धन्य म्हणतात का ज्याच्या संचितामध्ये पुण्य आहे. कारण पुण्य जर असेल तरच आपल्याला परमार्थ आवडतो, देवाची भक्ती आवडते, देव आवडतो. कारण बहुत सुकृताची आणि म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठलाबद्दलची आवड निर्माण होते का त्याच्याकडे बहुत सुकृताचं गाठोडं असेल. कोणालाही देव आवडत नाही, कोणालाही संत भेटत नाहीत, कोणाच्याही जीवनामध्ये संत भेटत नाहीत. संत भेटण्यासाठी आपल्या पदरी सुकृत असावं लागतं. शास्त्रकार सांगतात बहुत जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आई ती, तरीच माझ्या संतांची संगती. मग सत्संगे भक्ती उल्हासे, मग आपल्याला ती भक्ती प्राप्त होईल आणि त्या भक्तीला उल्हास येईल. कारण बहुत जन्माची पुण्य संपत्ती, जर बहुत जन्माची पुण्य संपत्ती आपल्याकडे असेल, कारण ती पुण्य संपत्ती प्राप्त करण्यासाठी भंडऱ्या डोंगरावर एकनाथी भागवताची 1000 पारायणं ज्या वेळेला तुकोबरायांनी केली आणि तुकोबरायांनी केल्यानंतर मग तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये सद्गुरू आले. सद्गुरू आल्यानंतर त्यांनी सांगितलं अशा अशा मार्गाने पादक्रमण करा तुकोबराया, तिथं आपली भेट होईल. आम्ही भाग्यवंत आहे, स्वाभिमानाने सांगू शकतो आमच्या गावामध्ये बाबाजी चैतन्यांची समाधी आहे. तुकोबरायांच्या सद्गुरूंची समाधी आमच्या गावामध्ये आहे, ओतूर गावामध्ये. आणि ज्या वेळेला बाबाजी चैतन्यांच्या शोधार्थ निघाले, वास्तविक पाहता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव तो भगवंत भावाचा भुकेलेला आहे.
आणि जी 1000 पारायण केली त्यांनी ते पुण्य फळाला आलं आणि मग बाबाजी चैतन्यांच्या दर्शनाला निघाले. कारण पुण्य फळाला येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सन्मुखता तयार होत नाही. कीर्तन सगळेच ऐकतात पण ऐकून ऐकत नाही, ही शोकांतिका आहे. बाबाजी चैतन्यांच्या भेटीला निघाले. कधी निघाले तर आपल्या पदरामध्ये पुण्य, ते म्हणले पुण्य फळले बहुत दिवस, भाग्य उदयाचा ठसा माझं भाग्य उदयाला आलं आणि मग झालो सन्मुख तो कैसा. मग मी सन्मुख झालो, तुम्ही आम्ही सगळे विनमुख येत आता. विनमुख अवस्था काय माहिती तुम्हाला? विनमुख अवस्था थापमार बाळा. नामासे विनमुख तो नर पापिया हरी विन धावया हरी विन धावया सांगतात नामासी विनमुख. जो नामासी विनमुख आहे तो पापी आहे. ज्याच्या मुखामध्ये नाम नाही ते सर्पाचं बीळ आहे. नामासी विनमुख सर्पाचे ते बीळ. मी म्हणत नाही फिर्याद करायची तर त्यांच्यावर करा, माझ्यावर नाही. विठाला नामासी विनमुख सर्पाचे ते बीळ जीवान वेकाळ सर्प आहे. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम नाही ते नाथबाबा म्हणतात सर्पाचं बीळ. बघा आता आपल्याला देवाचं मुख बनवायचं का सर्पाचंच बीळ ठेवायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. आणि जी मंडळी नामाला विनमुख आहेत ती मंडळी पापी आहेत. कारण पाप्याला ते कळत नाही. पाप्याला नामाबद्दलचं भाव अंतःकरणामध्ये तयार होणार नाही. ते नाम घ्यावं वाटणार नाही. घेतलं ज्याला कदाचित तर त्याचं चिंतन करावं वाटणार नाही. झालंच त्याचं चिंतन तर ते स्थिर होत नाही. झालंच ते स्थिर तर ते अनुभूतीला येत नाही. आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. लग्न झालं वर्ष 2 वर्षामध्ये जर पाळणा हल्ला नाही तर ते पोर बापाच्या चपलकडे पाहत काय झालं काय नाही. तुळशीची लग्न लागल्यावर म्हणला तयारी करायची दुसऱ्या लग्नाची. एकी कोण झालं नाही तर दुसरी कोण झाली नाही तर तिसरी कोण नाही झालं तर मग दत्त. पण प्रॉपर्टी कोल्या कुत्र्याला खाऊ द्यायची नाही. आमची प्रॉपर्टी देवाने आम्हाला कशासाठी दिलेली आहे हेच आम्हाला माहिती नाही. देवे दिला देव भगवंताने आपल्याला देव कशासाठी दिला हो? भजनासाठी दिला. पण आम्ही भोजनासाठी घालवला, भोजनावरी घालवला. पण आमच्या शेवटच्या क्षणाचा आम्ही कधी विचार केला नाही. आम्हाला जर खऱ्या अर्थाने जर आम्हाला शिवाचं दर्शन घडावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी माई बाप्पा हो जी साधू संतांनी रीत सांगितलेली आहे भक्तीची त्या रीतीने आपल्याला जावं लागेल. आणि त्या रीतीने गेल्यानंतर इच्छिले पावती सर्व काही. सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पातकांचा नाश होईल, पुण्याची प्राप्ती होईल. आणि मग नामदेवराय म्हणतात अरे काळ सुद्धा त्याची सेवा करतो
माझ्या तुकोबारांनी सांगितलं जगाला काळ खातो, जगाला काळ खातो, पण आम्ही त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला. ही ताकद कशाची आहे? म्हणले ते तुकोबाराय होते, हा ते तुकोबाराय होते, ते ज्ञानोबाराय होते, तुम्ही कोण आहेत? आपल्यामध्ये तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांचे विचार उतरवल्यानंतर आपण नाही का तुकोबाराय ज्ञानोबाराय होणार? आळंदी मधली मिली त्या समाधीवर डोकी आपतो आपतो. ज्ञानोबाराने कळाले, आणि ज्ञानोबाराय जर कळून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी रीतीने जावं लागतं. समाधीपुरते मर्यादित ज्ञानोबाराय आहेत, पंढरपुरापुरता मर्यादित देव नाहीये. ज्ञानोबाराने सांगितलं हरिपाठामध्ये भर लागन सगळीकडे भगवंत आहे, आणि हा विश्व भरून राहिलेला जो भगवंत आहे त्या भगवंताची आपल्याला अनुभूती आली पाहिजे. आणि ज्या दिवशी त्या भगवंताची अनुभूती येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवाचं आपल्याला दर्शन होईल. लिंगाची दर्शन घेऊन घेऊन मिली ना काही. आजा मेला पंजा मेला बाप बसला नेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचवली तुझं नाव नाही कोठे. पंढरी मला ती सोलापूर जिल्ह्यातली, आम्हाला पंढरी दुसरी माहीतच नाही. त्याला पंढरी म्हटलेलं नाही तुकोबारा, ते पंढरपूर आहे. आम्हाला पंढरीतला देव शोधायचा आहे. मग कुठे पंढरी? देही पंढरी आत्मा हा विठ्ठल. अरे हीच पंढरी आहे माय बाप्पा. आणि या पंढरीमध्ये जोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्ही वारी करायला शिकत नाही तोपर्यंत कल्प गेले तरी आपलं जन्म मरण संपणार नाही, शिवाचं दर्शन होणार नाही. विठ्ठल एका महाराजाला विचारलं, म्हणलं महाराज तुकोबारे असं असं म्हणतात, तुमचं याच्यावर काय मत आहे? ते म्हणले बरोबर आहे. त्यांच्या परंपरेमध्ये 7व्या पिढीपासून त्यांची वारी चालू आहे, म्हणून तुकोबारे म्हणले पंढरीची वारी आहे माझ्या घरी. म्हणलं पायकर पुढे तो दर्शन घेतो. अहो या महाराज लोकांनी आपला समाज बावळट करून ठेवला. हो तुमचा काही दोष नाही, तुम्ही सोन्याहून पिवळे, अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले कबरा बांधून लोकांना पैसे कमवण्यासाठी डोस पाजतात. काही बी सांगायचं, तुम्ही काही बी ऐकायचं. म्हणले नाही नाही बाबा तुम्ही असं कसं काय सांगता, त्या बाबाने असं सांगितलं. म्हणले हाच देव आहे इथं. देव ही भूमिकाच पहिली समजून घ्या, नक्की शिव कुठं आहे. आणि जोपर्यंत शिवाचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मंदिरामध्ये येऊन मिली ना आपला आजोबा पंजोबा खापर पंजोबा आलते का नाही या मंदिरामध्ये, पाया पडत होते ना. मग कधी स्वप्नात आला का देव आपल्या? नाही. लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशी बायको स्वप्नात येते, पण देव आयुष्यभर स्वप्नात येईल. हनुमान मंदिराच्या समोर हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांचं कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यानंतर त्या हनुमंताच्या मंदिरातली पूजा करणारा महाराज पुजारी
त्या पुजाऱ्याला रात्रीचं स्वप्न पडलं, ते झोपलं होतं बाहेर त्या पारावर, म्हणजे मंदिराच्या पारावर, कठाड्यावर झोपलं, त्याला स्वप्न पडलं.